एसीएल नावाचा दोन हाडांना बांधून ठेवणारा स्प्रिंग किंवा स्नायूबंध हा गुडघ्यामध्ये असतो आणि गुडघ्याची स्टॅबिलिटी किंवा गुडघ्याला जागेवर ठेवण्याचं काम तो करत असतो. त्याला एसीएल असं म्हणतात. त्याचंच नाव आहे अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट. पुढे असते, क्रॉस होते म्हणून तिला अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट असं म्हणतात. हे कोणामध्ये होतं? जास्त करून खेळाडूंमध्ये होतं, स्पोर्ट्समनमध्ये होतं. पण गरजेचं नाहीये, हे ऍक्सिडेंटमध्ये होऊ शकतं. आर्मी, पोलिसमन हे जेव्हा ट्रेनिंग करत असतात तेव्हा होऊ शकतं. एवढंच नव्हे तर आश्चर्य वाटेल की घराळामध्ये सुद्धा पाय ट्विस्ट झाला तरी एसीएल टेअर होऊ शकते. बऱ्याचशा वेळेला एक मध्यम वयी स्त्रिया आमच्याकडे येतात, जिन्यावरून उतरत असताना पाय फक्त फिरला आणि त्यांना सुद्धा एसीएल टेअर होतो. हा एसीएल टेअर होण्याचं कारण एक ट्रॉमा, ऍक्सिडेंट, स्पोर्ट्स किंवा आपला फिटनेस नसणं, बॅलन्स जाणं किंवा वजन खूप जास्त असणं, यामुळे हे होऊ शकतं. त्याची लक्षणं काय आहेत? तर विदिन 1 आवर किंवा 2 आवर, 2 तासामध्ये पायाला सूज येते, पाय दुखायला लागतो, काही वेळेला पायाचा बॅलन्स जातो आणि असं चालता चालता पडल्यासारखं वाटतं. काय करायचं? तर ऑफकोर्स पहिल्यांदा डॉक्टरांना दाखवायचं. बरेचसे डॉक्टर त्याला पट्टा सांगतात, आराम देतात, बर्फ लावायला सांगतात, गोळ्या औषधं देतात आणि परत असेसमेंट करतात. जर पाय परत फिरत असेल किंवा पाय खूप हलत असेल तर एमआरआय नावाची आणि एक्सरे याची तपासणी सांगतात. जर एमआरआय मध्ये कन्फर्म झालं आणि पेशंटचा पाय वळत असेल तरच त्याला ऑपरेशन सांगितलं जातं. ऑलमोस्ट 30% ते 40% लोकांचा पाय फिरत नाही आणि त्यांना फिजिओथेरपी, एक्सरसाइज, जिम याच्याने बऱ्यापैकी रिलीफ मिळतो आणि त्यांना ऑपरेशन टाळता येऊ शकतं आणि बऱ्याचशा वेळेला आम्ही टाळतोय. जे लोक स्पोर्ट्समध्ये असतात, ज्यांना फिजिकल एक्झर्शन करायचं असतं, प्रोफेशनल डान्सर्स असतात, ट्रेकर्स असतात, त्यांचं वजन जास्त असतात, लवचिक असतात आणि पाय फिरतोय, अशा लोकांना दुर्बिणीने ही लिगामेंट परत पहिलेसारखं करता येतं आणि ते पहिलेसारखं परत खेळणं, बसणं, उठणं, मांडी घालणं, धावणं, पळणं सगळं करता येतं आणि हे चक्र अगदी दुर्बिणीने 2 किंवा 4 टाक्यांमधनं होतं. प्रत्येक पेशंटला सर्जरी लागतेच असं नाहीये, पण 70% लोकांना लागते आणि ती दुर्बिणीने केली जाते आणि त्याच्यानंतरचा जो पिरियड आहे तो इतका कमी झाला आहे आणि इतक्या झपाट्याने ते परत जॉबला जाऊ शकतात, परत स्पोर्ट्समध्ये जाऊ शकतात. एवढंच नव्हे तर नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलला आणि ऑलिम्पिक्सला पण परत बरेचसे खेळाडू खेळायला जातात. त्यामुळे एसीएल विषयी अवेअरनेस असणं, जागरूकता असणं हे खूप गरजेचं आहे. थँक्यू सो मच.